आपण शेवग्याच्या शेंगा तर नेहमी खात असाल, पण आज आपण थोड्या वेगळ्या चवीची अशी ही शेवग्याच्या शेंगांची रस्सा भाजी बनवणार आहे। एक मोठा कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजताना यामध्ये थोडंसं तेलही घालायचं। एक कांदा ब्राऊन कलरवर चांगला असा भाजून घ्यायचा। कांदा भाजून झाला की साईडला करून यामध्ये एका टोमॅटोचे स्लाइस, तेही चांगले मऊ होईपर्यंत दोन्ही बाजूने भाजून घ्यायचे। आता यामध्ये थोडं तेल घालून 2 चमचे फुटाण्याच्या ज्या डाळ्या असतात त्या डाळ्याही थोड्या भाजून घ्यायच्या। चिमूटभर जिरं आणि धणेपूड घालायची। यामध्ये 1 इंच आल्याचे काप घालायचे, 4 लसूणच्या पाकळ्या आणि हा मसाला गार झाल्यावर मिक्सरमध्ये चांगला बारीक वाटून घ्यायचा। मसाला वाटून झाला की एका वाटीमध्ये चिमूटभर हळद घ्यायची, लाल मिरची पावडर 1 चमचा साधारण, यामध्ये थोडंसं पाणी घालून पेस्ट तयार करून घ्यायची। 2 चमचे तेल गरम करून घ्यायचं। तेल गरम झालं की यामध्ये मिरची आणि हळदीची पेस्ट घालायची। तेलावर परतवून घ्या। मिरचीची पेस्ट परतवून झाली की यामध्ये मसाल्याचं वाटण घालायचं। तेलावर छान असं परतवून घ्यायचं। मसाला चांगला परतवून झाल्यावर यामध्ये पाव चमचा गरम मसाला किंवा साठवणीतला कुठलाही मसाला जो असेल तो घाला। त्यानंतर पाव किलो शेवगा घेतलेला आहे सोलून कापून, व ह्या मसाल्यामध्ये चांगला मिक्स करायचा साधारण 1 मिनिटासाठी। एका मिनिटानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घाला आणि मसाला जेव्हा मी परतवत होती तेव्हा पाणी गरम करायला ठेवलेलं होतं। गरम करून घेतलेलं पाणी यामध्ये घालायचं, मिक्स करायचं आणि झाकण ठेवून यावर या रश्श्यामध्येच या शेंगा आपल्याला शिजू द्यायच्या आहे 10 ते 12 मिनिटांसाठी। तर 10 ते 12 मिनिटानंतर बघा 10-12 मिनिटांमध्ये ह्या शेंगा ह्या रश्श्यामध्ये छान शिजून होतात। प्रेस करून बघायचे। 1 मिनिटासाठी असंच झाकण उघडं ठेवायचं, म्हणजे जर तुम्हाला तवंग हवा असेल यावर तर तो तवंग छान याला येईल। यावर आता कोथिंबीर घालायची। हे बघा किती छान दाटसर अशी ही शेवग्याच्या शेंगांची आमटी बनवून तयार होते।